विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची वेळ संपायला अवघी 15 मिनिटं बाकी होती आणि नाशिकच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींची प्रचंड गर्दी उसळली होती। सगळ्यांच्या नजरा एका अपक्ष उमेदवारावर खिळल्या होत्या। तो उमेदवार म्हणजे गोकुळ गीते आणि गोकुळ गीते माघार घेणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। भाजपचे नेते गणेश गीते आणि त्यांचे भाऊ गोकुळ गीते या दोघांनीही नाशिकच्या जागेसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता। मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। वरिष्ठांच्या आदेशानंतर गणेश गीते यांनी माघार घेतली खरी, पण गोकुळ गीते मात्र शेवटपर्यंत माघार न घेण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले। पण निवडणुकीतून माघार आता होऊ शकत नाही। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही। जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये काल 3 वाजेनंतर माघारीचा कुठलाही विषय राहिलेला नाही। अर्ज माघारीची वेळ संपायला अवघी 15 मिनिटं उरली असतानाच गीते यांचे बंधू स्वतः त्यांना सार्वजनिकपणे अर्ज माघार घ्यायला सांगत होते। मात्र तरीही गोकुळ गीते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी माघार घेण्यास नकार दिला। अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरही त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न थांबले नाहीत, उलट अधिकच वाढले। मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन या तिघांनीही स्वतः पुढाकार घेतला। एवढंच नव्हे तर उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि आमदार किशोर दराडे यांनी देखील गोकुळ गीते यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। पण इतक्या प्रयत्नांनंतरही गोकुळ गीते माघार घेण्यास तयार नव्हते। अशा सगळ्या घडामोडींकडे अचानक गुरुवारी म्हणजे 11 जून रोजी हा दिवस निर्णायक ठरला, कारण गोकुळ गीते यांनी अखेर आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली। मी प्रचार थांबवतो आणि तुम्ही पण कृपया ही गोष्ट इथं संपवावी। तुमचा अधिकार आहे, तो तुम्ही बोलू शकता, कारण तुम्ही चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा आणि तुम्ही खरंच मला या ठिकाणी ताकद दिली म्हणून मी या ठिकाणी घराघरात पोहोचलेलो। मी अनेक व्यक्तीच्या मतदारांनी भेटलेलो नाही, पण त्यांचे मला फोन येत आहे का भाऊ तुम्ही थांबू नका, पण नाही, मी या निवडणुकीचा प्रचार थांबवतोय आणि हा विषय इथं माझ्या संपलेला आहे। आणि त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला। पण इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, जे गोकुळ गीते इतके दिवस ठाम होते ते अचानक माघार घ्यायला कसे तयार झाले? या सगळ्या घडामोडींच्या पडद्यामागे नेमकं काय घडलं? गीते यांच्या माघारी मागची संपूर्ण कहाणी समजून घेणारा हा खास रिपोर्ट। नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय नाशिक विधान परिषदेची ही जागा अखेर शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळणार की भाजपाला, यावरून महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली होती। ही जागा स्टँडिंग सीट असल्यामुळे शिंदे गटाची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिली आणि एकनाथ शिंदे यांनी ही जागा आपल्या पक्षाकडे वळवण्यात यश मिळवलं। मात्र त्यानंतर भाजपकडून प्रसाद देहरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते आणि त्यांचे भाऊ गोकुळ गीते या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल करून समीकरण आणखी गुंतागुंतीचं केलं। गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर गणेश गीते यांनी आपला अर्ज मागे घेतला, पण गोकुळ गीते मात्र शेवटपर्यंत माघार घेणार नाहीत या भूमिकेवर ठाम राहिले। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझा भाजपाशी थेट काहीही संबंध नाही, त्यामुळे पक्षाकडून अर्ज भरण्याचे कोणतेही निर्देश मला देण्यात आलेले नाहीत। शिवाय आमच्याशी गैरवर्तन झालं आहे। आमदार नरेंद्र दराडे यांच्या मुलानं आम्हाला शिवीगाळ केली, आमचा अपमान केला, आमचा बाप काढला गेला। मग अशा परिस्थितीमध्ये मी माघार का घ्यावी? आणि सध्याचे आमदार निष्क्रिय आहेत। यासोबतच त्यांनी पुढे असंही म्हटलं होतं की मतदारसंघामध्ये काम करणारा आणि लोकांच्या संपर्कात राहणारा आमदार हवा आहे, त्यामुळेच मी हा अर्ज भरला आहे। विविध पक्षांतील अनेक मतदारांनी मला पाठिंबा दर्शवला, अशी भूमिका गोकुळ गीते यांनी मांडली। कुणाल दराडेंनी ती क्लिप घ्यावी, फॉरेन्सिकला जावं आणि त्याचा अहवाल त्यांनी आपल्याला सादर करावा, मला माझा प्रचार करून द्यावा। मध्ये एक पूर्वापार म्हण आलेली की 1-7 जणांनी खाल्ला होता। जर तुमच्या घरामध्ये एक आमदारकी होती तर दुसऱ्या आमदारकीसाठी इतका हट्टास का? 74 वर्षाच्या ज्येष्ठ उमेदवारासाठी माझ्यासारख्या 37 वर्षाच्या तरुणाला ते म्हणता का तू म्हातारा झालाय का, तुला परत संधी येणार नाही की कुठली भाषा? मागच्या 8 वर्षामध्ये जे काही आता 74 वर्षाचे ग्रोथ आहे, हे मागच्या 8 वर्षामध्ये कुठेही या ठिकाणी या मतदारसंघामध्ये फिरकलेले नाही आणि या आमदारकीचा उपयोग त्यांनी फक्त व्यक्तिगत दराडे कुटुंबियाच्या फायद्यासाठी करून घेतलेला आहे। तसं मला या ठिकाणी पुढच्या 6 वर्षात जर या मतदारांनी आमदार म्हणून या मतदारसंघात जर काम करण्याची संधी दिली तर मी 24 तास रिचेबल राहील। मी फक्त काल मी तुमची माफी पण मागितली, फक्त मी काल 6 तास नॉट रिचेबल राहिलो, पण ते पुढील 6 वर्षासाठी रिचेबल राहण्यासाठी राहिलेलो आहे। दरम्यान नरेंद्र दराडे हे शिवसेनेचे उमेदवार असताना नाशिकमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या मतदारसंख्येत फारसा फरक नाही। त्यात ठाकरे गटानं उमेदवार दिलेला नाही, भुजबळ आणि दराडे यांच्यामध्ये सुसंवाद नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळ गीते यांची उमेदवारी नरेंद्र दराडे यांचा खेळ बिघडवू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती आणि याच कारणामुळे महायुतीतील विशेषतः शिंदे गटाच्या नेत्यांनी गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली।
गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर जर नजर टाकली तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत नाशिकमध्येच तळ ठोकून होते. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी सामंत यांनी गिरीश महाजन यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. एवढंच नाही तर सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन या तिघांनी महाजन यांच्या निवासस्थानी भाजपाचे बंडखोर प्रसाद हिरे यांच्याशी चर्चा केली. परंतु मला या बाबतीमध्ये विशेषतः गणेशजी, गोकुळजी यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. रोज रात्री माझा सुहास अण्णांबरोबर देखील चर्चा असायची, परंतु याच्यामध्ये दोन्ही बंधूंना एवढ्यासाठीच धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी जे सांगितलं होतं की गिरीश भाऊ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, आणि त्यांनी ते प्रत्यक्षात उतरून दाखवलं. याबद्दल गिरीश भाऊ आणि भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आणि मग हिरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मात्र गोकुळ गीते यांनी थेट प्रचाराला सुरुवात केल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली होती. 8 जूनला प्रसाद हिरे माघार घेतल्यानंतर महाजन, सामंत आणि भुसे हे तिघे एकाच गाडीतून ओझर विमानतळावर गेले. त्याच वेळी तिथे गोकुळ गीते आले आणि गाडीमध्ये त्यांची महाजन यांच्यासोबत काही काळ चर्चा झाली. त्यानंतर विमानतळावरच भुसे, सामंत आणि महाजन यांच्यासोबत गीते यांची बैठक झाली. तरीही या बैठकीनंतर गोकुळ गीते यांनी माघार घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान बुधवारी गणेश गीते आणि गोकुळ गीते मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांनी मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट होणार होती, मात्र ते दिल्ली दौऱ्यावर असल्यानं ती होऊ शकली नाही. मुंबईतील बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं आणि नाशिक दौऱ्यावर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती समोर आली. आमदार नरेंद्र दराडे यांनी गोकुळ गीते माघार घेतील असा दुजोरा दिला होता, पण गीते यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे गुरुवारी नेमकी काय घोषणा होणार याबाबत केवळ अंदाज बांधले जात होते. गुरुवारी उदय सामंत गीते कुटुंबियांच्या घरी गेले. त्यांनी गणेश गीते यांची भेट घेतली. त्यावेळी उमेदवार नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे देखील उपस्थित होते. काही वेळातच गिरीश महाजन देखील तिथे दाखल झाले. मात्र गोकुळ गीते मंत्र्यांना भेटत नव्हते. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे मंत्र्यांची व्यस्तता आणि गोकुळ गीते यांच्या माघारीबाबत अधिकृत घोषणा न झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं होतं. अखेर एकनाथ शिंदे दिल्लीहून परतल्यानंतर गिरीश महाजन, प्रसाद लाड आणि गोकुळ गीते यांची मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्यानंतर गोकुळ गीते यांनी माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र शिंदे यांचा दिल्ली दौरा, फडणवीसांचा संदेश यासोबतच गोकुळ गीते यांच्या माघारी मागे आणखी एक महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे पत्राचा, आणि ते पत्र बाहेर येण्याच्या टायमिंगचा. गीते यांच्या माघारी मागचं खरं कारण राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाकडून आलेलं एक पत्र असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त सरकारी वकिलांना एक पत्र लिहिलं आहे. नाशिकच्या माढा प्रकरणातील आरोपी गणेश गीते यांना उच्च न्यायालयानं मंजूर केलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याच्या सूचना या पत्रातून देण्यात आलेल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे पत्र 7 मे रोजी तयार करण्यात आलेलं होतं, पण ते प्रत्यक्षात 1 जूनला रिसीव्ह झालं. हे पत्र बाहेर आल्यानंतरच गणेश गीते यांनी माघार घेतली आणि त्यानंतर गोकुळ गीते यांच्यावरही माघारीसाठी दबाव वाढला असं सांगितलं जात आहे. गणेश गीते आणि गोकुळ गीते हे सख्खे भाऊ आहेत. गणेश गीते हे नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राहिलेत, तर गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीचे सलग 2 वेळा संचालक आहेत. या दोन्ही भावांचं नाशिकमध्ये मोठं आर्थिक आणि राजकीय वजन आहे. गणेश गीते यांची अधिकृतपणे सुमारे 100 कोटींची संपत्ती दाखवली आहे आणि त्यांच्या निवडणुकीचं व्यवस्थापन गोकुळ गीते सांभाळतात. सर्वपक्षीय कनेक्ट, मनी पॉवर आणि मसल पॉवर यामुळे विधान परिषदेचं गणित त्यांच्यासाठी सोपं मानलं जात होतं. मात्र माढा प्रकरण पुन्हा चर्चेत येणं आणि अटकपूर्व जामीनलाच विरोध होणं यामुळे गीते बंधू बॅकफूटवर गेले. माढाच्या केसमध्ये अनेक लोकांचं नाव आहे, ते फक्त गीतेंचंच नाही, त्याच्यामध्ये अनेक लोकांचं नाव आहे आणि तो विषय काही एवढा मोठा नाही की त्यामुळे गीते बंधू म्हणतील की आम्ही आता माघार घेऊन टाकतो आणि घाबरतो, असा कुठला विषय नाहीये. आणि या पत्राच्या माध्यमातूनच हीच खेळी करण्यात आल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. दरम्यान सगळ्या घडामोडीमध्ये गिरीश महाजन यांनी आपलं राजकीय वजन वाढवल्याचंही बोललं जात आहे, कारण गीते बंधू हे महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. नाशिकची जागा भाजपकडे जावी यासाठी गिरीश महाजन आग्रही होते, मात्र तसं झालं नाही. त्यानंतर गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल करणं, वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी येणं आणि नंतर माघार घेणं या सगळ्या घडामोडी कोणाच्या सूचनेवर सुरू होत्या हे नाशिककरांना स्पष्ट दिसत होतं. उदय सामंत आणि दादा भुसे यांना न भेटणारे, भूमिका न बदलणारे गोकुळ गीते अखेर गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून माघार घेतल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी आपली ताकद दाखवून दिल्याचं बोललं जात आहे. पण निश्चित आपल्याला माहिती आहे, वजनदार नाव आहे गीते बंधू. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत. 2 वेळा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते मागच्या काळामध्ये.
आताही त्यांचे नगरसेवक आहेत, त्यामुळे निश्चित त्यांचा विचार केला जाईल. हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा मार्ग आता मोकळा झाला असला तरी गीते बंधूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाजनांनी लॉंग टर्म राजकीय डाव खेळला हेही तितकंच खरं मानलं जात आहे. तुम्हाला काय वाटतंय? गीते बंधूंच्या उमेदवारीचं आणि माघारीचं नेमकं गणित काय आहे? या सगळ्या घडामोडींकडे गिरीश महाजन प्लस मध्ये गेलेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या नाशिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओत नव्या विषयासह. धन्यवाद.